हाय फ्रेंड्स, मी चालली आहे मैत्रिणीच्या लग्नाला. तरी बघा मी अनन्याला घेऊन चालले आहे. से अनन्या हाय. आणि स्टेशनला चालले, बाईक घेऊन चालले, तिथे लावणार आहे बाईक. आणि मग तिथून मला जायचं आहे वेस्टर्नला लग्नाला मैत्रिणीच्या. बाकीचा व्हिडिओ नंतर तुम्हाला तिथे दाखवते. स्टेशनला गाडी पार्क केली आणि मग तिथून आम्ही ट्रेनमध्ये बसलो. दादरला जायला स्लो ट्रेनच पकडली. फास्ट ट्रेन होती ती आलीच नव्हती, कॅन्सल झालेली मे बी. मग महिला बोलली चल आपण दादरला स्लोनीच जाऊया. मग तिथून दादरला उतरलो. गर्दी तर भरपूर होती. ते बघा स्टेअर्सवरती किती गर्दी होती. तिथून आम्हाला जायचं होतं वेस्टर्नला, त्याच्यामुळे आम्ही वेस्टर्नला गेलो. तिथून आम्ही तिथे मालाडला मग उतरलो. तिथून मग आम्हाला ऑटोने जायचं होतं. मग तिथे ऑटो पकडली. ऑटोवाले तर खूप काय चार्जेस सांगत होते. मग तिथून ऑटोमधून पण आम्ही त्या फायनल डेस्टिनेशनवर पोचलो. तर सगळे बघा लॉन पण होता आणि हॉल पण होता, असे दोन्ही पण होते. मग तिथे पोचलो. मग तिथे पोचल्यानंतर ना आम्ही आधी स्टार्टर वगैरे खाल्लं, कारण खूप भूक लागली होती. सगळं स्टार्टर्स वगैरे खाल्ले. हॉलमध्ये बघा एंट्री करायला गेलेलो. मग इथे सगळे माझे ऑफिसचे फ्रेंड्स बसले होते, तर आम्ही बोलत वगैरे बसलो थोडा वेळ. तिथून बोलून झालं. मग हे लोक बोलले की चला आपण आधी जेवून घेऊया. जेवून नाही, हे बोलले की चला आधी नवरीला भेटून घ्या. मग तिला आम्ही भेटायला गेलो तिकडे. तिथे भेटलो, तिला गिफ्ट दिलं, फोटो वगैरे काढले, कारण त्यांच्यात लग्न खूप लेट असतं आणि आम्हाला सगळ्यांना लांब लांब जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही तिथेच तिच्या रूममध्येच फोटो काढले. गिफ्ट पण आम्ही तिला तिथेच दिलं. आणि मग तिथून आम्ही जेवायला आलो. जेवायला पण खूप काही मेनू होते आणि स्टार्टर एवढं खाल्लेलं, त्याच्यामुळे जेवण एवढं जेवणार नव्हतं. तिथून जेवलं तोपर्यंत नवरीची एंट्री झाली, पण थोडंसं आमचं मिस झालं. आणि मग नंतर त्या दोघांचं लुक तुम्ही बघा किती छान वाटतं. तिथे माझ्या फ्रेंडने तिला बाईकवरून तिथे सोडलं, कारण इथून आतमधून ऑटो भेटत नव्हत्या. तिला सोडून ये बोललं आधी, नंतर मामा दोघींना घेऊन तिथे सोडलं. तिथे पण ऑटो भेटत नव्हती. मग तिथे पण तसंच केलं, आधी तिला सोडलं नंतर मग आम्हाला सोडलं. तिथून आम्ही आलो malaड स्टेशनला आल्यावरती तिथून आम्ही ट्रेनमध्ये बसलो. तर ट्रेनमध्ये बघा किती गर्दी पण नाही, एकदम खाली ट्रेन होती. तिथून आम्ही 11:30 वाजता आलो दादर स्टेशनला. एवढी गर्दी होती की विचारू नका तुम्ही, म्हणजे रात्रीचे 11:30 वाजता. पण तिथून ट्रेन पकडली दादरला. लेडीज स्पेशलमध्ये बघा किती गर्दी होती. आणि रात्रीचे 11:45 वाजता आम्ही विक्रोळीला पोचलो. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.